अंतर्बाह्य जगाणी मन जीवा हे आगोज पडत्या घात एवनिया नित्य नित्यवारू तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघे यांचे काळे केले तोंड जीवा हे आगोज पडत्या घात एवनिया नित्य नित्यवारू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचे शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु विश्वंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल सेवेला आरंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती महोत्सव आपण या ठिकाणी करत असता आणि यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे शिवचरित्राचं कीर्तन असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. शिवनेरी सेवाभावी संस्था आणि उल्वे ट्रान्सपोर्ट कंपनीने ह्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये महाराजांची जयंती साजरी होते आणि केवळ महाराष्ट्र केवळ हिंदुस्थानामध्ये महाराजांची जयंती साजरी होत नाही तर यावर्षी महाराजांची जयंती विश्वातल्या 117 देशामध्ये आमच्या राजाची जयंती साजरी होती. हा या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा स्वाभिमान आहे. जगाच्या पाठीवर एकच व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली ती घटली जात नाही आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि एक सांगून जातो तुम्हाला, कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. प्रसिद्धी पैसे देऊन होती, कीर्ती पैसे देऊन नाही होत. ती निर्माण करावी लागते कृतीतून, कार्यातून निर्माण करावी लागते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. मी नेहमी सांगत असतो, जगात जे कोणाला जमलं नाही ते महाराजांनी करून दाखवलं आणि जे महाराजांनी करून दाखवलं ते जगात कोणालाच जमलं नाही. हे विठाला. आज बऱ्याच ठिकाणी अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही पाहत आलो. नवे अलीकडच्या जवळपास 10-11 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी शिवजयंती साजऱ्या केलेल्या आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा अगदी 27-28 तारखेपर्यंत माझ्याकडे शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत. सगळीकडे पाहिलं कोणत्या भागात सगळ्यात जोरदार शिवजयंती होते हे सुद्धा मला त्याच्यामुळे माहीत झालं. पण कोणीकडे कमी होते म्हणून त्यांना नाराज करायचं असं पण माझं भूमिका नाही आहे. करतात हे महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुमचं कौतुक यासाठी करेन की आज शिवजयंती साजरी करत असताना कोणी लावण्यांचे कार्यक्रम ठेवले, कोणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला आहे, कोणी नृत्याचा कार्यक्रम ठेवला आहे. पण आपल्या शिवनेरी सेवाभावी संस्थेने छत्रपतींना ज्या गोष्टीची आवड होती तो कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे कीर्तन. महाराजांच्या जीवनात एवढी एकच घटना आहे. महाराज फक्त स्वराज्याच्या व्यतिरिक्त जर कशाला वेळ दिला असेल तर ते जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला वेळ दिलाय. बाकी कशालाच महाराजांनी वेळ दिला नाही. एक नृत्यांगना महाराजांच्या दरबारामध्ये गेले राजगडावर. सांगितलं, राजे आपली सेवा करायची आहे. महाराजांनी तिचे हावभाव पाहिले आणि हावभाव पाहिल्यानंतर लक्षात आलं महाराजांना ही बाई कोण आहे ते. महाराज म्हणाले, माई तुझा रस्ता चुकला बरं, आम्ही असले शौक फरमावीत नाही. मला सांगायचे महाराजांनाच आवडत नाही ते महाराजांच्या जयंतीला तसले कार्यक्रम ठेवावे का मला सांगा तुम्ही. महाराजांनी पहिलं कीर्तन श्रवण केलं जुन्नरच्या बाजारपेठेमध्ये. त्यावेळेला महाराजांचं वय होतं फक्त 4 वर्षाचं. म्हणून मी आरंभाला सांगितलं की ज्या जिजाऊंनी आपल्या शिवबाला आणला असेल त्याला जरा जवळ बसवा. आऊसाहेब ज्या वेळेला शिवबाराजांना घेऊन गेला तुकोबरायांच्या कीर्तनाला, आऊसाहेबांनी महाराजांचं दर्शन घेतलं. शिवबाराजांना सांगावं नाही लागलं, 4 वर्षाचे होते शिवबाराजे, की बाबा तुकोबरायांचं दर्शन घ्या म्हणून. आपली माता ज्यांचं दर्शन घेते तो सत्पुरुषच असला पाहिजे, त्याचं दर्शन घेण्याची योग्यता त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्या आईनं ज्यांचं दर्शन घेतलंय त्याचं दर्शन मला सुद्धा घेतलं पाहिजे. संस्कार नावाची जी चीज आहे ना ती लहान वयातच खऱ्या अर्थाने जिजाऊसाहेबांनी देण्याचा प्रयत्न केला. जिजाऊसाहेबांनी शिवबाराजांवर केलेल्या संस्काराचा एकूण एक जर हकीकत जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर त्याच्यावर 2 कीर्तन होतील. मुलाच्या संस्कारामध्ये किती बारकावे ठेवावे लागतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. गरोदर अवस्थेत असल्यापासून आईसाहेबांनी संस्कार द्यायला सुरुवात केली.
तुम्ही म्हणाल गरोदर अवस्थेत कसं काय शिक्षण द्यायचं बघ, ते जरा गणित अवघड दिसते. गणित अवघड नाही, ते फार सोपं आहे, पण ते गणित सोडवण्याचा प्रयत्नच केला नाही आम्ही. तुम्ही ज्या वेळेला गरोदर अवस्थेमध्ये असाल त्यावेळेला तुमचं जे काही आचरण असतं, वागणं बोलणं चालणं, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम न कळत त्या गर्भावर होत असतो. म्हणजे त्या जो कालखंड आहे 9 महिने 9 दिवसाचा, त्यामध्ये जी माता सात्विक आचरण ठेवेल ना, तिच्या पोटी जन्माला येणारं लेकरू हे सात्विकच जन्माला येईल, लक्षात ठेवा. हा प्रयोग करून पहा. नाही सात्विक पोरग जन्माला आलं तर मला भेटा, येणारच. जिजाऊ साहेबांनी हे सगळ्या गोष्टी केल्या. महाराजांना घडवण्यामध्ये जिजाऊ साहेबांनी तसूभर सुद्धा चूक होऊ दिली नाही, तसूभर चूक होऊ दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराज साऱ्यांचं अनुकरण करणारे होते. साऱ्यांचं म्हणजे ज्यांचं अनुकरणीय जीवन आहे अशांचं, अशा साऱ्यांचं, रायवाळांचं नाही, लक्षात घ्या. छत्रपतींनी भगवान श्रीकृष्णाचं अनुकरण केलं, प्रभू रामचंद्रांचं अनुकरण केलं, हनुमंतरायांचं सुद्धा अनुकरण केलं. हनुमंतरायांचं काय अनुकरण केलं? हनुमंतरायांचा एक नियम होता. काय नियम होता? मातेचं दर्शन घेतल्याशिवाय दिनचर्या सुरू करत नव्हते. अंजनी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय. हनुमंतरायाचं दर्शन फक्त कधी चुकलं माहिती आहे का? राम रावणाचं युद्ध ज्या वेळेला सुरू होतं ना, तेवढ्याच कालखंडामध्ये अंजनी मातेचं दर्शन चुकलं, एरवी नाही चुकलं. हनुमंतरायांचा हाच आदर्श छत्रपतींनी घेतला. अशी एकही मोहीम नाही की महाराजांनी आऊसाहेबांचं दर्शन घेतलं नाही तसेच मोहिमेला गेलं, असं एकही मोहीम नाही आहे. आऊसाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय महाराज कधीही मोहिमेला गेले नाही. आपल्या पुण्यामध्ये घडलेली एक घटना तुम्हाला सांगून जातो. पुणे सोडून जायच्या तयारीतच नव्हता तो. म्हणला इथली पुण्याची हवा चांगली आहे, मस्त आहे. आजही तुम्ही पहा, जागतिक सर्वेमध्ये सगळ्यात उत्तम शहर राहण्यासाठी पुणेच आहे. म्हणून असं लोक म्हणतात गावाकडची, पुणे तेथे काय होणे. आणि पुण्यामध्ये लक्ष्मी नांदते, लक्षात ठेवा. नाही, लक्ष्मी तुमच्याकडं नांदते, तिकडे सरस्वती नांदते. विद्वान माणसं तिकडंच आहेत, कारण सरस्वतीचा वास पुण्यामध्ये आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला ते ज्ञानोबराय आळंदीत, म्हणजेच पुण्याकडचे आहे. आणि वारकरी संप्रदायास कलशास्थानी ज्यांना स्थान दिलं गेलं ते जगद्गुरू तुकोबराय देहू सुद्धा पुण्यातलीच आहे. मी मुंबईला कमी लेखतो असं अजिबात कुणीही समजू नका, कारण इथं सगळं लक्ष्मी नांदते. इथून हलते तेव्हा तिकडं सरस्वती हलते, हे लक्षात घ्या. इथं सगळा माल आहे, माल आहे तो ताल आहे, विठाला. अर्थात शिमगा होऊन गेला होता. शिमगा समजतो ना तुम्हाला? होळी हां, शिमगा होऊन गेलेला होता आणि महाराज मोहिमेला निघाले होते. तो दिवस होता चैत्र शुद्ध अष्टमी, म्हणजे रामनवमीचा आदला दिवस. तोच दिवस महाराजांनी का निवडला? त्याचं कारण असं होतं, या शाहिस्तेखानाने असं सांगितलं होतं की उद्या होणारी रामनवमी महाराष्ट्रात होऊच देणार नाही. आणि महाराजांच्या हेर खात्याने राजांना येऊन सांगितलं की शाहिस्तेखानाने असं सांगितलं की महाराष्ट्रात रामनवमी होऊ द्यायची नाही. महाराज म्हणले आम्ही असताना कशी होत नाही ते पाहूया. महाराज म्हणले उद्या नवमी आहे ना, मग आजच त्याचा कार्यक्रम करून टाकू आपण. आज म्हणजे कधी? चैत्र शुद्ध अष्टमी. मी तिथी सांगतो बरं का, लक्षात ठेवा. योगायोग असा की त्या दिवशी शुक्रवार होता. कोणता वार होता? शुक्रवार. आजपर्यंत काही आमच्यातल्या लोकांनी असं सांगितलं, म्हणले तो नमाजचा दिवस होता म्हणून महाराजांनी शुक्रवार निवडला. मूर्खात रे तुम्ही. महाराजांनी शुक्रवार निवडण्याचं कारण सांगतो तुम्हाला. महाराज ज्यांचे परमभक्त होतं त्या आदिशक्ती तुळजा भवानीचा वार आहे तो, म्हणून महाराजांनी शुक्रवार निवडला, लक्षात ठेवा. तर नमाजचा दिवस नाही, तो आई भवानीच्या पूजेचा दिवस आहे, म्हणून महाराजांनी शुक्रवार निवडला. कारण ती येईल, अष्टभुजाने प्रगट होईल आणि आम्हाला त्या ठिकाणी सहाय्य करेल. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणे, महिषासुर मर्दनाला गुणे. तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणे. राखी तू पवशी निर्वाणी, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. जोगवा
माझ्यासारखा जगदंबेचा भक्त पुन्हा जन्माला येणे नाही. आणि म्हणून एक सांगून जातो तुम्हाला, जगाच्या पाठीवर एकच राजा असा होऊन गेला की ज्याच्या नावासोबत आई भवानीचं नाव जोडलं जातं. आणि म्हणून महाराजांच्या नावाची जर आम्ही घोषणा दिली तर जय भवानी हे नाव आपोआप मागे येते की नाही. समोरचा जर म्हणाला जय शिवाजी, मागचे काय म्हणतात जय जय भवानी. हे फक्त शिवाजी राजाच्याच बाबतीत आहे, इतरांच्या बाबतीत तसं होणार नाही, अपेक्षाही ठेवायची नाही. विठाला इतरांच्या बाबतीत का होणार नाही, मनात आणलं तर होऊ शकतं, पण महाराज क्षणोक्षणी जगदंब जगदंब. आपण उठता बसता काय म्हणता, आय 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 बाया 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 बाया, काय माणसं म्हणते सांगता यायचे नाही. पण महाराज आया आया नाही म्हणले, बाया बाया नाही म्हणले, माम्या माम्या नाही म्हणले, काहीच म्हणाले नाही. सतत आदिशक्तीचं ध्यान करायचे आणि रणांगणावर गेल्यानंतर शिवाची उपासना करायची. तुम्ही कुरुक्षेत्रावरचं युद्ध पाहिलं असेल, कौरव पांडवांचं युद्ध. भले तिथं प्रत्यक्ष पाहायला तुम्ही नव्हता, पण टी व्हीचं महाभारत सगळ्यांनी पाहिलं आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्या युद्धभूमीत होते, तरी सुद्धा कौरवांकडूनही भगवंताच्या नावाचा गजर झाला नाही आणि पांडवांकडून सुद्धा भगवंताच्या नावाचा गजर झाला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना घेऊन ज्या वेळेला रणांगणावर जायचे ना, त्यावेळेला आक्रमण हा शब्द नव्हते वापरत. हर हर हर. आणि महादेव असे दैवत आहे, ते लय तत्वाचे स्वामी आहेत. लय तत्वाचे समजलं का तुम्हाला? सगळ्यांना संपवायचा अधिकार त्यांच्याकडे आहे. तुम्ही आता झोपाल, पण सकाळचं उठवायचं त्यांच्या हातात आहे, लक्षात ठेवा. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविता, हा त्यांच्या मर्जीशिवाय आम्ही काहीच नाही करू शकत. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी सत्तेसी वेदासी बोलणे, तुझी सत्तेसी वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बोळे, सूर्यासी चालणे तुझी या बोळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सूर्यासे चालणे तुझ्या बळे, तुझ्या चालणे तुझ्या बळे, तुझ्या बळे, आईचा समर्थ ब्रह्मांडाचा धने, आईचा तू समर्थ धने. राजे आऊसाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय कधीही मोहिमेवर जात नव्हते. आऊसाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. महाराजांनी ठरवलं, आता सांगितल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली. सांगायला सुरुवात केल्यानंतर असणाऱ्या सगळे दास दासी शांत बसले. पण महाराज जे बोलायचे, महाराजांची खासियत सांगतो तुम्हाला. महाराजांना जर एकदा व्यक्ती भेटली, एकदा, आणि ती व्यक्ती पुन्हा 10 वर्षांनी जरी भेटली, तर महाराज त्याला नावागावानिशी ओळखायचे. पत्ता विचारत नव्हते, नाव सांगत नव्हते, बरोबर ओळखायची. एवढी स्मरणशक्ती होती छत्रपतींची. त्यावेळेला शिमगा होऊन गेला होता, म्हणजे होळी होऊन गेलेली होती. ही सगळी मंडळी सगळे शांत बसलेले होते, महाराज काय सांगतात हे ऐकण्यासाठी. महाराजांनी आईसाहेबांनाच सांगितलं, पण ते फक्त आईसाहेबांनाच कळालं. महाराज म्हणाले, पेटत्या होळीतून नारळ उचलायचा आहे. आऊसाहेब म्हणाले, समजलो आम्ही, यशवंत व्हा राजे. आणि महाराज निघाले मोहिमेवर. अर्थात महाराजांचा अतिशय जवळचा सवंगडी, बालपणीचा मित्र म्हणजे तानाजी मालुसरे, त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नव्हत्या. आता हे महाराज निघून गेल्यानंतर त्याच्या दाशी होत्यानं त्यांनी आऊसाहेबांना मुजरा केला आणि सांगितलं, आऊसाहेब, अहो गेल्याच आठवड्यात शिमगा झाला ना, मग राज का दुसरा शिमगा खेळायला गेले का?
आऊसाहेब म्हणाल्या ते शिमगा खेळून आल्यानंतर कळेल ती शिमगा कोणता आहे. म्हणले होळी झाली ना. म्हणले परत एक होळी होणार आहे. ती कोणाची होणार आहे ते आऊसाहेबांच्या लक्षात आलं. आणि ज्या वेळेला महाराज लाल महालावर चालून गेले, अर्थात इकडे 1.25 लाखाची फौज आणि महाराजांच्या सोबत लोक किती होती आपली? फक्त 150, म्हणजे 150 म्हणतो आपण त्याला. 150 लोक होते. 150 विरुद्ध 1.25 लाख. सांगा कोण जिंकेल? कोण जिंकेल सांगा ना. 1.25 लाख जिंकतील का 150 लोक जिंकतील? चटणीला पुरतील का आमची 300? पण आमची 150 फार बुद्धिवान होते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ज्ञानोबारायांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी बुद्धिवान माणसं महाराजांनी निवडलेली होती. आणि फक्त माणसंच नव्हती निवडली, या मोहिमेमध्ये महाराजांनी जनावरांचा उपयोग केला होता. बैल वापरलेली होती, ती पण 150च होती. कारण आलेली फौज 150 लोकांची आहे. मग 150 लोकांना पुन्हा हे लोक पकडायला येणार आहेत. मग ते पकडायला आल्यानंतर त्यांना जास्त नाही वाटली पाहिजे. मग बैल निवडली महाराजांनी 150. बैलांना सुद्धा ट्रेनिंग दिलं. माणसांनाच ट्रेनिंग होतं स्वराज्यात असं नाही, बैलांना सुद्धा होतं. आणि ती जबाबदारी दिली होती चाकणचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे, त्यांच्याकडे ती जबाबदारी होती. त्या 150 बैलांच्या शिंगाला पलिते बांधले. पलिते समजतात ना तुम्हाला? हां, पलिते बांधले आणि तिथे काही नगारे ठेवले, काही ढोल ठेवले. तो जेव्हा आवाज येईल तेव्हाच त्या बैलांनी धावायचं, तोपर्यंत नाही. जेव्हा महाराजांची इशारत झाली फतेची, ती इशारत तुम्ही विचार करा, बैल का लाल महालाच्या पायथ्याला उभी होती का? नव्हती, काही अंतरावर होती. मग इकडे समजलं कसं काही महाराजांची मोहीम फत्ते झाली म्हणून? त्यासाठी हेर खात्याची टीम लाईनवर उभी होती. त्यांच्या काही सांकेतिक खुणा होत्या. त्या सांकेतिक खुणा फक्त त्याच लोकांना समजत होत्या, बाकी कोणालाच कळत नव्हतं. बाकीचे तुम्ही पहा, वारीच्या वेळेला किंवा एरवी आता गावाकडे येतात लोक, इकडे शहरात नसेल येत, ते एक गोंधळे असतो पहा. आणि एक मनुष्य चांगला गेटपर्यंत लांब उभा राहतो आणि तो आपल्याकडं काहीतरी 100-200 रुपये घेतो आमच्याकडून. मग त्याला आपण नाव सांगतो, मग तो तिथे असतो, तो गोंधळी इथे असतो. मग तिथून तो असे इशारे करतो. मग हा सांगतो रोहिदास भाऊच्या नावानं हा. मग ते सुरू करतो. मग तिकडं जाऊन अरे हा मला माझं नाव ह्याला कसं कळलं बुवा? पण ते लोक सांगतात मग आता ह्यांचं नाव घ्या. मग तो तिकडून पैसे घेतो आणि पुन्हा आणखीन काहीतरी इशारे करतो आणि मग तो सांगतो यांच्या नावाने जगदंबेचा गोंधळ वगैरे ते सुरू करतो. तिकडचे लोक चाट होतात, ह्याला आवाजही गेला नाही, काय नाही. मग हे कळतं कसं काय? तर ही परंपरा महाराजांच्या कालखंडापासून आली. त्यातले हे वंशज मंडळी आहेत, हेर खात्यात काम करणारे हे लोक होते, ते बरोबर ओळखतात. मग हे सगळं त्यांना कळालं आणि ते कळाल्यानंतर यांनी नगारे वाजवले. नगारे वाजवल्यानंतर बैल अशी जोराने धावायला लागली. बैलांसारखं धावणं आम्हाला जमणार नाही. 11 सेकंदात घाट पार करतात बाबा. बैल म्हणजे काय जोक नाही, लक्षात आलं का? ती बैल धावत सुटली. जेव्हा महाराजांनी मोहीम फत्ते केली तेव्हा महाराजांचेच मावळे म्हणले गणी माग या, गणी माग या. आणि महाराजांचे मावळे पुढं पळत होते आणि ही येडी इकडं पळत होती. कुठं? शाहिस्तेखानाच्या महालाकडं. तोपर्यंत आमची माणसं सुखरूप निघून गेली. अर्थात महाराज सोडून सगळ्यांनी यावनी वेश धारण केलेला होता. त्यामुळं कळलंच नाही मराठी आहेत कोणते. ते सगळं व्यवस्थितरित्या कार्यक्रम संपन्न झाला, मग कळालं ते आपल्याच वेशात होते, ते मराठी होते. एवढं नियोजन महाराजांचं होतं, लक्षात ठेवा. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराज गेले ते मारायला, पण मारताना विचार केला मारून फायदा व्हायचा नाही. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. मारायला महाराजांनी किती वेळाचा विचार करत बसले असतील? मारू का हात तोडू, मारू का हात तोडू? किती वेळ विचार केला असं? अहो सेकंदाची वेळ सुद्धा कमी होती तिथं. आपल्याला जर एखादा निर्णय घ्यायला सांगितलं, कालचे पाहुणे आलेला नवरदेव पसंत आहे का आज आलेला नवरदेव पसंत आहे? पोरगी म्हणते उद्या सांगते, 2 दिवस मला विचार करायला लागू दे. महाराज म्हणाले असते 2 दिवस विचार करतो, मग याचं मुंडकं उडवायचं का बोटं उडवायचं मग ठरलं. असं जमलं असतं का? निर्णय कधी आणि केव्हा कसा घ्यावा हे सुद्धा महाराजांच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. मारायला गेले, मारताना विचार केला याला मारून नुकसानच होईल, कारण हा बादशाचा मामा आहे. सोडाग्नी पेटेल, पुन्हा भांडणं वाढतील, पुन्हा आणखीन फौज येईल, मग आपल्या स्वराज्याची नासाडी होईल. याला मारायचं नाही, दहशत बसली पाहिजे. महाराजांनी असा वार केला ना, वार सुद्धा इतका विचारपूर्वक केला हो महाराजांनी. तुम्ही विचार करा, असा जर वार केला तर 4ही तुटायला पाहिजे का नाही? महाराजांनी 3च तोडले हो. का बरं 3 तोडले? याचं सरळ कारण आहे, महाराजांच्या नावाचे अक्षर आहेत 3 आणि याची बोटं सुद्धा
चेनच तोडल्या. तर ते काही एका गाण्यामध्ये 4 म्हणतात ते यमक जुळवण्यासाठी, पण 4 बीर काही तोडलेले नाही, 3च तोडलेले आहेत. पण ज्या वेळेला महाराजांनी मोहीम फतेह केली, दुसऱ्या दिवशी हा जेव्हा उठला ना सकाळी, त्याला एवढा हपका बसला होता, तो इतका घाबरून गेला होता. आणि त्याच्या अगोदर आमच्या बहिर्जी नाईकांनी सगळ्या पुणे परिसरामध्ये अशी एक अफवा उठवलेली होती, महाराज कुठेही गायब होतात आणि गायब झाल्यानंतर कुठेही प्रगट होतात. महाराजांना जादूटोणा येतो, महाराज भुताटकी जाणतात, महाराज सैतानासारखे गायब होतात, सैतानासारखे पळत सुटतात. अर्थात महाराजांना यातलं काही येत नव्हतं. पण आमच्या बहिर्जी नायकांनी असं तंतोतंत त्यांच्या मनात गळी उतरवलं की महाराजांना खरोखर जमतंय, असे त्यांचा भास झाला. आणि भास इतरांचा होईल यात नवल नाही हो, प्रत्यक्ष शाहीच त्या कानाला वाटलं हा गायब होतो आणि परत इथेच प्रगट होतो. हा पुन्हा जर प्रगट झाला, आता बोटावर भागले, माझी गर्दन मारली जाईल, पुणे सोडायचं. पहिला पुणे सोडायला तयार नव्हता, म्हणलं पुण्यातली हवा चांगली मस्त, इथेच राहायचं. 3 वर्ष राहिला. 3 वर्षातली त्याची कमाई काय माहिती आहे का? फक्त चाकणचा संग्रामदुर्ग घेतला त्याने, बाकी एक पण किल्ला घेतला नाही. कारण त्याला माहिती आहे यांच्याशी भांडणं एवढं सोपं नाही. आम्ही त्यांच्या मुलखात भांडायला आलोय. शिवाजी राजाशी भांडण मांडायचं म्हणजे कदाचित आपला पण कोथळा निघू शकतो. त्याला माहित होतं अफजल खान कसा फाडला येतो, त्यापेक्षा तो जवळच जात नाही. महाराज म्हणजे तो येत नाही ना, आपण जायचं. म्हणून महाराज आपल्या लोकांना घेऊन गेले आणि महाराजांची लोक गणी मागाया म्हणून बाहेर पडले. इकडं त्या ठिकाणी जेव्हा नगारे वाजले, आमची बैल पळत सुटली आणि हे जी 150 लोक होती ही सिंहगडाच्या दिशेने निघाली आणि ही बैल निघाली ती राजगडाच्या दिशेने. मग राजगडाच्या दिशेने बैल धावतात. अर्थात त्यांच्या सिंगाला पलिते होते. यावनी सैन्य आलं, म्हणलं ओ देखो मराठे भाग रहे, चलो पीछा करो. बैल पुढे हे घोड्यावर त्या ठिकाणी हे करतात. तुम्ही घाटात पाहिलं असेल, घोडी पुढं असतील, बैल मागं असतात. बरंच अंतर असतं मध्ये, तरीसुद्धा बैल घोडीला जाऊन भेटतात की नाही. आता हे घोडे मागं आणि बैल पुढं, इथं उलटं होतं. पण बैल काही सापडली एक, पण 150 पैकी एक सुद्धा बैल पकडता नाही आला. पण त्यांना जाणीव झाली, ये आदमी नाही आहे, ये मराठे नाही आहे, ये तो बैल आहे. पण बैल एवढी हुशार होती, ती एवढी धावली आणि त्या बैलांनी पुन्हा आपापल्या गोठ्यात गेली बैल. पण कशी गेली सांगू तुम्हाला, आहे तशी नाही गेली. प्रत्येक बैलाने खात्री केली आपल्या डोक्यावरचे पलिते विजलेत का. ती खात्री केली नसती तर अख्ख्या पुण्याला आग लागली असती. नसती लागली का? मला सांगा, बैल किती हुशार आहे तो. खरं सांगू तुम्हाला, शिवाजीराजा बैलांना कळाला हो, पण अजून काही बैलांना नाही कळाला. त्याला मी काय करू. विठाला महाराज मोहीम यशस्वी करून आले. आऊसाहेब महाराजांचं औक्षण करायला गेल्या आणि औक्षण करायला गेल्यानंतर पुन्हा त्याच दासदासी होत्या. महाराजांचं औक्षण झालं, आऊसाहेब आपल्या महालामध्ये गेल्या, ह्या दासी तिथे आल्या. पुन्हा आऊसाहेबांना मुजरा घातला आणि सांगितलं, आऊसाहेब आता तरी सांगा ना शिमगा कोणता होता ते. तेव्हा आऊसाहेबांनी महाराजांनी जे वाक्य वापरले त्याचा अर्थ सांगितला. महाराज काय म्हणाले होते, पेटच्या होळीतून नारळ उचलायचा आहे. ही कोडवड भाषा आपण आजही मोबाईलला कोड टाकतो, कॉम्प्युटरला टाकतो की नाही. याची सुरुवात महाराजांनी केली बरं. याचे निर्माते छत्रपती आहेत, हे लक्षात ठेवा, याला विसरू नका कधी. तो कोड संबंधित लोकांनाच कळायचा, सगळ्यांना कळत नव्हता. तुम्ही आपल्या सहकार्याला किंवा कुटुंबातल्या लोकांनाच त्या मोबाईलचा त्याचा कोड माहीत असतो. शेजाऱ्याला माहीत असतो का, बाजूच्या लोकांना, बाजूच्या गावातल्या लोकांना माहीत असतो का, कोणाला माहीत नसतो, आपल्याच लोकांना माहीत असतो. तसं महाराजांनी आऊसाहेबांना सांगितलं पेटच्या होळीतून नारळ उचलायचा आहे. मग त्या दासींना सांगितलं, आऊसाहेब म्हणाल्या ही पेटती होळी म्हणजे 1.25 लाखाची फौज आणि त्या पेटत्या होळीतला नारळ म्हणजे शाहिस्ते खान आहे. आणि तो उचलायला गेले होते महाराज. तेव्हा त्या दासी चकित झाल्या, हे आम्हाला उमगलंच नाही म्हणे. उमगलं नाही म्हणजे समजलं नाही. मला सांगा, पण ज्यांना समजायचं होतं तेवढ्या एकाच व्यक्तीला कळालं महाराज नेमके काय करणार आहेत, बाकी कोणालाच कळालं नाही. ही भाषाशैली होती महाराजांची. विठाला याच्यातला या विषयातला दुसरा महत्त्वाचा भाग सांगून जातो तुम्हाला. आता तुम्ही मुंबईमध्ये राहताय, कोणी व्यवसाय करत असेल, कोणाची त्या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांचा विषय येत नाही आहे. पण ज्याचा व्यवसाय असतो, स्वतःचं फर्म असतं, त्याला व्यवसाय डेव्हलप करायचा असतो की नाही. आणि व्यवसाय डेव्हलप करायचा म्हणजे जाहिरात महत्त्वाचा भाग असतो. तर जाहिरात कशी करावी हे महत्त्वाचं आहे. शिवचरित्रातून जर तुम्ही काही चांगल्या गोष्टी जर शिकलात ना, तर मला वाटतं ठामपणे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय ना, त्या क्षेत्रातले तुम्ही छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे छत्रपतींच्या विचारामध्ये. इथे महाराजांनी निर्णय का बदलला, ज्या वेळेला त्यांनी दुसऱ्या दिवशी पुणे सोडलं, तो इथून संभाजीनगरला, म्हणजे पूर्वी त्याला औरंगाबाद म्हणायचं, आता संभाजीनगर आपल्या सरकारने नाव दिलंय, तिथपर्यंत गेला
अर्थात तो बादशाचा मामा होता. तिथे जात असताना ह्याला पाहिल्यानंतर त्यांच्या लोकांना ते वालेकुम सलाम करायला लागत होतं. सलाम अलेकुम. मग आपल्याकडे जसं रामराम घालण्याची पद्धत आहे तशी त्यांच्याकडे ती पद्धत आहे. मग ते त्याने खालच्याने असं केलं की वरच्याला पण असं करायला लागायचं. मग तो हात वरती करायचा. मग ते खालचा विचारायचा, आपकी उंगलियां किसने काट दी. हा सांगायचा, हो कंबक शिवाने काट दी. कुठून सांगत सुटला होता? पुण्यातून संभाजीनगरला जाईपर्यंत. तिथून पाटण्याला गेला, पाटण्याहून दिल्लीला गेला, दिल्लीहून पुन्हा काबूल कंधारला गेला. तिथवर जाईपर्यंत त्याला किती जणांनी सलाम अलेकुम केला असेल? मला सांगा, हा किती वेळा शिवाजी राजाचं नाव घेतलं असेल त्याने? याचा परिणाम असा झाला की शिवाजी राजाची दहशत या शाहिस्तेखानामुळं आपोआप सर्वदूर पसरली गेली. मला सांगा, या जाहिरातीसाठी महाराजांनी किती खर्च केला? फुकट जाहिरात झाली आणि अख्ख्यांना सगळ्या भारत देशात कळालं, देशाच्या बाहेर सुद्धा कळालं की एक मराठा राजा शिवाजी बहुत ही खतरनाक है, बादशाह के मामा के उंगलियां काट दिए. प्रचंड जाहिरात. एवढी जाहिरात नाही झाली. ही घटना घडल्यानंतर 6 महिन्यांनी जपान, अमेरिका, रशिया या देशांच्या साप्ताहिकामध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून छापून आलेली होती. एक मराठा राजाने हिंदुस्तान के बादशाह के उंगलियां, उसके मामूजान की उंगलियां काट दी. ब्रेकिंग न्यूज हेडलाईन तिकडे त्यावेळेला साप्ताहिक निघायची. ते म्हणून 6 महिन्यांनी बातमी आली, लय उशीर आली. आता लगेच कळतं ना व्हॉट्सअपमुळं, फेसबुकमुळं. मग ही 6 महिन्यांनी का आली? तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हता, टी व्ही चॅनल नव्हते, प्रिंट मीडिया नव्हता. मग ही 6 महिन्यांनी बातमी येण्याचं कारण इकडची जी जहाजं आहेत व्यापारासाठी आलेली ती 6 महिन्यांनी तिकडं पोहोचली. आणि मग त्यांनी सांगितलं, ओ मराठा राजा शिवाजी उसने बादशाह के मामूजान की उंगलियां काट दी. मग तिकडचे म्हणले, हे तो ब्रेकिंग न्यूज आहे. मग त्यांनी सगळ्यांनी छापलं. त्याचा परिणाम आमच्या राजाची दहशत आपोआप जगभर पसरली आणि शिवाजी राजाची कीर्ती जगभर झाली. म्हणून मी आरंभाला जे सांगितलं की आज शिवजयंती 117 देशात साजरी होती, त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. विठाला विठाला. म्हणून आमच्या राजाचं कौतुक जग करेल यात नवल नाही. आमच्या संतांनी सुद्धा राजाचं कौतुक केलेलं आहे. तुका म्हणे, धन्य वंश त्या नराचा, ऐसा निश्चयाचा मेरू झाला. महाराजांनी निश्चय केला आणि तो फेल गेलाय असं कधीच नाही. हे तुकोबरायांचं वर्णन आहे. करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नये महाराज, करील ते काय नये महाराज. ओरे पाय बीज शुद्धांगी, 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 ओरे पाय बीज शुद्धांगी, 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 करील ते काय नये महाराज, करील ते काय नये महाराज. ओ करील ते काय नये महाराज, करील ते काय नये महाराज. छत्रपतींचं जीवन हे मृत्यूच्या ओठावरचं होतं. पण मृत्यूला कधी महाराजांनी झडप घालू दिली नाही. रणांगणामध्ये शिवाजी महाराजांवर कुणालाही वार करता आला नाही, नव्हे ते शक्यच नव्हतं. शिवाजी महाराजांची एक खासियत अजून तुम्हाला सांगून जातो. शिवाजी महाराजांनी हातात ढाल कधी धरली नाही, कधीच धरलेली नाही. जगाच्या पाठीवरचा पहिला एकमेव योद्धा आहे की ज्याने आपल्या हातामध्ये ढाल धरली नाही. महाराजांच्या जवळ ढाल नव्हती असं नाही, ढाल असायची महाराजांच्या जवळ. महाराज ढाल कुठे ठेवायची माहिती आहे का? पाठीवर ठेवायचे. का ठेवायचे पाठीवर? महाराज म्हणाले, महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, माझ्या पदरचं नाही. महाराज म्हणाले, शत्रूचा वार परतावून लावण्याची आमच्यात हिंमत आहे, धमक आहे, छाताडावर वार आलेला परतावून लावण्याची ताकद आहे. पण पाठीत वार करणारे अवलादी भरपूर आहेत. पाठीतला वार आम्ही परतावून लावू शकत नाही, म्हणून पाठीत ढाल ठेवायचे महाराज. तेव्हापासून मेहमान लोक आहेत ते आज पण आहेत. अजूनही काही नादान अशा अवलादी आहेत ना, पुढून काही होत नाही, पाठीत वार करू. आणि एक वार महाराजांनी पाठीत झेलला आहे. कुणाचा? अफजल खानाचा वार पाठीतच झाला ना. काही काही मानवतावादी महाराजांनी दगा केला. अरे वा रे बा, अरे मानवतावादी. त्याने वार केला तो दिसला नाही आंधळ्यांना तुम्हाला? तुका म्हणे, कैसे आंधळ हे जण तुम्हाला दिसलं नाही ते?
महाराजांनी वार केलेला दिसला. महाराजांनी वार केलाच नाही हो. महाराजांनी अफजल खान मारला का फाडला हो? मारणं वेगळं आणि फाडणं वेगळं हे लक्षात ठेवा. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संवार. हाती घेतली तलवार केला जगाचा परिवार. त्या अफजलाचा कोथळा त्यांनी काढिला बाहेर. अब्दुल्लाचा कोथळा त्याने काढिला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याला आय कबर साक्षीला. बापाचा 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 बाप तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. ओ बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. राजा शिवबा जन्मला. राजा शिवबा जन्मला. शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. देव देश धर्मासाठी नीतीचं न्यायाचं हिंदुस्थान त्या ठिकाणी हिंदूंचं त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं एक अधिष्ठान निर्माण केलं. आणि रात्रंदिवस महाराज त्या ठिकाणी स्वतःसाठी एक आयुष्य त्या ठिकाणी आयुष्यातला एक क्षण सुद्धा जगले नाहीत. सगळं आयुष्य समाजासाठी राष्ट्रासाठी मायभूमीसाठी जगले. आणि म्हणून रात्रंदिवस महाराज त्या ठिकाणी सतत युद्धभूमीवर असायचे. आपण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस युद्धाचा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग अंतर्बाह्य जग आणि मन शिवाई आगोज पडती आगादे. शिवाई आगोज पडते. अंतर्बाह्य अंतर्बाह्य जग शिवाई आगोज पडती आगादे. मुंबईतली महाराजांची एक घटना सांगतो तुम्हाला, जी आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकली नसेल. थोडं पुणे सांगितलं, आता मुंबई सांगितली पाहिजे ना. मुंबई त्यावेळेला इंग्रजांच्या ताब्यात होती की नाही. इंग्रजांनी महाराजांच्या समवेत काही करार केलेले होते. महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे, ते इंग्रजांच्या बादशाला लिहिलेलं. महाराज म्हणाले, तुम्ही जे आमच्याकडून करार करून घेतलाय, तह करून घेतलाय, त्या तहाप्रमाणे मी एकट्याने नाही वागायचं, दोघांनी पण वागायचं. आणि जर तुम्ही तसं नाही वागला तर मी तुम्हाला लुटल्याशिवाय सोडणार नाही, तुमचे वाखारे उखडून टाकेन मी. महाराज म्हणाले, तुम्ही व्यापार करायचा फक्त गलबतात, खुशकीच्या मार्गावर नाही. खुशकीच्या मार्गावर म्हणजे जमिनीवर नाही, तुमच्या जहाजात काही कुठे करायचे तिकडेच. आणि जर तुम्ही खुशकीच्या मार्गावर जर व्यापार करायला लागले तर मी माझ्या लोकांना सांगेल, मग ते सगळे लुटून आणतील. मग तह मोडला वगैरे काही बुंबाबुंब करायची नाही. मान्य असेल तर तहावर दस्तखत करतो, अन्यथा नाही. त्यांचे दूत म्हटले मान्य आहे. मग एकदा असा प्रकार घडला. महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रोजी. 1675 सालची घटना आहे. महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराई नावाचं नाणं होतं महाराजांचं.
ते नाणं पाडण्यासाठी इंग्रजांकडून तांबं खरेदी केलेलं होतं आणि ते तांबं खरेदी केल्यानंतर इंग्रजांनी रीतसर त्या मालाची डिलेवरी केली आणि डिलेवरी केल्यानंतर त्याचं ते चलन जे बिल ते महाराजांच्या पंतप्रधानांकडे सादर केलं. महाराजच फक्त हुशार होते असं नाही, महाराजांचे लोक किती हुशार आहे या घटनेतून तुम्हाला लक्षात येईल. थोडा किस्सा थोडासा विनोदी आहे पण सत्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे त्यांचे लोक गेले, ते इंग्रज त्यांचे जे काही गव्हर्नर वगैरे जे होते ते त्यांच्याकडे गेले आणि त्याने आमच्या पंतप्रधानांना सांगितलं, हे तुम्हाला आम्ही तांबं दिलं आहे, महाराजांनी आम्हाला ऑर्डर दिली होती, त्याचं हे बिल आहे. आमच्या पंतप्रधानाने ते बिल पाहिलं आणि सांगितलं, म्हणले बिल खरं आहे पण आमच्याकडे कॅश पैसे नाही आहेत, इथे रायगडावर पैसे नाहीत आहेत म्हणले, आम्ही पैसे नाही देऊ शकत. मग काय करायचं? आमचे पंतप्रधान म्हणाले, त्याच्या बदल्यात आम्ही काहीतरी व्यवस्था करून देतो तुम्हाला, तुमचं बिल काही ठेवणार नाही आम्ही. शेवटी मी या राज्याचा पंतप्रधान आहे म्हणलं, माझी काही जबाबदारी, इंग्रजांशी आम्हाला व्यापारी संबंध टिकवायचे आहेत. आता कसे टिकवायचे होते ते त्यांना माहिती होतं. ते म्हणले, असं करतो आम्ही, तुम्हाला एक हुंडी देतो. हुंडी बऱ्याच लोकांना समजत असेल, काही लोकांना नसेल समजत. एक प्रॉमिसरी नोट दिली जायची आणि मग ती नोट दाखवून ती हुंडी तिकडं ते पे व्हायचं पेमेंट. आता ह्यांना असं वाटलं, इथं राजगडावर हुंडी दिली आहे, रायगडावर हुंडी दिली, मग ती राजगडावर तरी मिळेल, सिंहगडावर मिळेल, अशा कुठल्या तरी गडावरची जवळची मिळेल का जिथं जाऊन आम्हाला ते पेमेंट मिळेल. ते म्हणले द्या हुंडी. आमच्या पंतप्रधानांनी हुंडी कुठली दिली असेल माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणले गोवळकोंड्याची हुंडी मिळेल तुम्हाला. आता गोवळकोंडा म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला, सध्याचं हैदराबाद, तिथं गोवळकोंडा. आता इथला मुंबईचा इंग्रज, आता आपल्याकडे गाड्या आहेत, ट्रेन आहे, विमान आहे, सगळ्या गोष्टी, हे त्यावेळेला काही नव्हतं. आता मुंबईचा इंग्रज तो इथे रायगडावर आला आहे. रायगडावर आल्यानंतर त्याला जायचं आहे कुठं पैसे आणायला? गोवळकोंड्याला. सोपं आहे काय जाण्याची? काही तेव्हा व्यवस्था काय? पालखी, उंट किंवा घोडे, एवढ्या तीनच गोष्टी, याच्यावरूनच प्रवास व्हायचा, दुसऱ्या प्रवासाला माध्यमच नाही. बट ते मुंबईचा इंग्रज तो म्हणला, आम्ही गोवळकोंड्याला जाणार नाही. नाही म्हणले, जावंच लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आमच्याकडे. मग गोव्याचा तिथला जो इंग्रज आहे त्याने नारायण शेणवी नावाचा एक दुभाषकाला पाठवलं, त्याला मराठी येते म्हणून, आणि त्याला पाठवलं कुठं? गोवळकोंड्याला. पण तो म्हणला, मी गोवळकोंड्याला जाणार नाही. तो गेला कुठं? सुरतेला. सुरतेला गेल्यानंतर तिथला एक इंग्रज अधिकारी गोवळकोंड्याला गेला. गोवळकोंड्याला गेल्यानंतर महाराजांच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं, आमचं तिथे एक ऑफिस आहे, तिथे आमचा माणूस असेल, तिथे ही नोट्स दाखवा, तिथे तुम्हाला पैसे मिळतील. ही लोकं गेली तिथे. तिथं गेल्यानंतर हा जो जेरार्ड अंजर नावाचा अधिकारी होता, त्याचं नाव मला आता आठवलं, जेरार्ड अंजर नावाचा अधिकारी होता, त्यांनी हे सगळं प्रकरण हाताळलेलं आहे. पण तो तिथे गेल्यानंतर तिथं महाराजांचं खरोखर एक ऑफिस होतं, तिथे एक माणूस पण बसलेला होता स्वराज्याचा आपला. हे गेले तिथं आणि ते काय त्यांच्या पद्धतीने ते करुणेसाद वगैरे केला आणि ते पत्र दाखवलं. पत्र दाखवल्यानंतर आमच्या माणसाने ते पत्र बारकाईनं पाहिलं आणि पाहिल्यानंतर आमची माणसं किती हुशार हे मला याच्यातून सगळं सांगायचं आहे तुम्हाला. हे एक शब्दांचं युद्ध आहे, शब्दांचं युद्ध कसं जिंकायचं हे ह्या घटनेतून सगळं कळतं. ते पत्र पाहिल्यानंतर आमचा तिथे बसलेला माणूस काय म्हणाला माहिती आहे का? हे तुमचं पत्र खरं आहे पण हे पैसे देण्याची अथॉरिटी मला नाही आहे. ते म्हणले, मग कोण देणार आम्हाला पैसे? म्हटले, हे पैसे देण्याची अथॉरिटी प्रल्हाद निराजीरावजींना आहे. मग ते कुठे? त्यांना बोलून घ्या. ते म्हणजे कसं काय बोलवणार? ते एका मिटिंगसाठी रायगडला गेलेत. हा आलाय कुठून? रायगडवरून. आणि पैसे देणारा माणूस कुठं आलाय? रायगडला आलाय. तो म्हणला, ते आता हे बरं नाही हो, आम्ही तिकडूनच आलो आहे, तुम्ही करा काहीतरी व्यवस्था. म्हटलं, कसं करणार? मी एक साधा सेवक आहे, मला फक्त ऑफिस सांभाळता येतं, मला पेमेंट द्यायची अथॉरिटी नाही आहे, मी साधा सेवक आहे, पिऊन आहे मी, पिऊन. मी काय सचिव किंवा मॅनेजिंग डायरेक्टर नाही, त्यामुळे मी सगळं देऊ शकतो. याचा नाईलाज झाला. हे पुन्हा सुरतेला आलं, तिथं तो रिपोर्ट केला आणि तो रिपोर्ट जेरार्ड अंजरला इथं मुंबईला पाठवला. इथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या नारायण शेणवीला पाठवलं इथं रायगडावर. ते म्हणले, जा एकदा त्या पंतप्रधानाला भेटा आणि घ्या आपले एकदाचे पैसे. हा पुन्हा आला तिथे. पुन्हा आल्यानंतर प्रकार असा झाला की आमचे पंतप्रधान खूप दिवसांनी युद्धाच्या मोहिमेवर आले होते आणि त्यांची बरीचशी कामं पेंडिंग होती. ह्याला निरोप गेला की नारायण शेणवी इंग्रजांचं पेमेंट न्यायला आलेलं आहे. पंतप्रधानांना निरोप गेला. ते म्हणले, मी 1 महिना भेटू शकत नाही, याला 1 महिना गडाच्या खाली पायथ्याला ठेवा. रायगडच्या पायथ्याला ठेवला त्याला खाली. ते म्हणले, बघा ना कधी नंबर येतोय माझा, बघा ना कधी नंबर येतोय. 1 महिना झाल्यानंतर आमचे पंतप्रधान म्हणले, बोलू आता त्यांना. ते म्हणले, बोला बोला, काय झालं तुमचं, काय म्हणणं आहे तुमचं? हो, ते आमचा माणूस गेला होता हो. मग मिळाले का पैसे? नाही, ते म्हटले ते अधिकार प्रल्हाद निराजीरावजींना आहे आणि ते इकडं रायगडला आलेत.
ते म्हणले अगदी बरोबर आहे, ते रायगडला आले होते पण ते आता पुन्हा गोवळकोंड्याला गेलेत. त्याने तोंडात मारून घेतले हो. ते आम्ही सारखं सारखं तिकडे जाणार नाही म्हणले, आम्ही आम्हाला इथे एकदा पेमेंट द्या आणि मोकळं करा. तेव्हा आमचे पंतप्रधान काय म्हणाले माहिती आहे का, हे बघा मी या राज्याचा पंतप्रधान आहे, इंग्रजांशी आम्हाला व्यापारी संबंध टिकवायचे आहेत, तेव्हा मी एक तुम्हाला पर्याय सांगतो. तुम्हाला इथंच पाहिजे ना, तर इथं मी दिले असते पैसे पण रायगडावर कॅश नाही हो, त्यामुळे एक पर्याय सांगतो. बरं म्हटले सांगा काय पर्याय. इथे म्हटलं जवळच आमचे अलिबागला काही गोडाऊन्स आहेत, तिथे आम्हाला त्या अष्टागारातली जी प्रजा आहे ना ती कर देते, आम्हाला ते कर कॅश स्वरूपात देते. म्हणजे नाही, कॅश स्वरूपात आम्ही शेतकऱ्याकडून कर घेत नाही, त्यांना जर काही पिकलं तर त्यातला जो काही कराचा हिस्सा आहे ते शेतकरी आम्हाला स्वतःहून आणून देतात. मग आता अलिबागच्या परिसरातले लोक काय पिकवतात, तिकडे काय टोमॅटो बटाटा पिकतो का, तिकडं नारळ सुपारी आणि भात. तेव्हा आमचे पंतप्रधान म्हणाले आम्ही काय करतो, आमच्या अधिकाऱ्यांना वराता काढतो, वराता म्हणजे आदेश काढतो आणि त्यांना सांगतो की आपल्या गोडाऊनमध्ये माल जमा झाला की तो आम्ही सांगतो त्याप्रमाणे ह्या इंग्रजांना देऊन टाका. आता हा नारायण सेन विचार करतोय, मी आलोय पैसे न्यायला, पैशाच्या बदल्यात नारळ किंवा सुपारी ही घ्यायची अथॉरिटी त्याला नव्हती. तो म्हणला मुंबईला जाऊन साहेबाला विचारावं लागेल. आमचे पंतप्रधान म्हणले सावकाश जा आणि विचारून या आणि मग तुमचं काय ठरतंय ते मला येऊन सांगा. हा गेला विचारायला, तर गोऱ्या साहेबांनी याची आरती ओळली आहे, संघाला शिव्या घातल्या चांगल्या. तू फुकट मला नुसतं हेलपाटे मारतो, आमचा टी-एड खातो, नुसतं मजा मारतो, तू काही काम करत नाही. तू एक काम कर, आता आमच्या लोकांनी आमच्या खबऱ्यांनी बातमी आणलेली आहे की महाराज आता रायगडावर आलेले आहेत, तुझ्याबरोबर आणखीन एक इंग्रज अधिकारी देतो मी, दोघेजण जावा, तुला नाही जमलं ना हा त्याचं सगळं काम करून येईन, तू फक्त तुला मराठी येते म्हणून तू मराठीत बोलायचं काम कर. तो म्हणला ठीक आहे बाबा, एकाला दोघं बरं झालं म्हणजे. हा आला तेव्हा लोकांना त्याने विचारलं महाराज आहेत का गडावर, म्हणले नाही. म्हटले कुठे गेले, म्हणले ते का आम्हाला सांगून जातात का, म्हणले कधी येतील, म्हणले ते पण आम्हाला सांगून जात नाही, जेव्हा येतील तेव्हा आले असतील. मग काय करायचं, हा महिनाभर अगोदर थांबला आणि महाराज आलेल्याचं कळालं त्याला. महाराज आले, हा जायला निघाला, आपल्या लोकांनी महादरवाजा ओलांडून दिला नाही. म्हणले तुमचं नाव यादीत नाही आहे, तुमचं नाव जेव्हा यादीत येईल ना तेव्हा तुम्हाला बोलवणं पाठवलं जाईल, मग तुम्ही यायचं. पण ते केव्हा येणार आहे, म्हणले तोपर्यंत तुम्ही गडाच्या पायथ्याला थांबायचं, पाचाडला, वरती यायचं नाही, तुम्हाला तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था करू, कारण तुम्ही आमच्याशी व्यापार केला आहे म्हणून तुमची व्यवस्था करू, पण वरती लोडबोड करायला यायचं नाही. 1 महिन्याने नंबर आला, मग बोलवलं त्याला. महाराज म्हणले बोला बोला, आता काय तुमचं म्हणणे काय, मिळाले का तुम्हाला पैसे. अहो नाही हो, आमची लोक 2दा गोवळकोंड्याला जाऊन आली, पण तिथे आहे आमचं ऑफिस, निराजीरावजी बसले तिथं. म्हणले आम्ही तिथं गेलो तेव्हा ते इकडे होते, मग आम्ही इकडे आलो तेव्हा ते तिकडे गेले. म्हणले मग आता ह्याचा माझा काय, तो तुम्हाला वेगळं टाईम साधता नाही आला ना. नाही राजे काही करा, पण ते जरा व्यवहार मिटून टाका. शिवाजी महाराज म्हणले मी या राज्याचा राजा आहे, मला इंग्रजांशी चांगले संबंध ठेवायचे, बिघडवायचे नाही आहेत, तेव्हा आपण व्यवहार मिटून टाकूया. मी तुम्हाला एक पर्याय सांगतो. पर्याय म्हणल्यानंतर याच्या पोटात जरा गोळा उपटला. पहिला पंतप्रधानांनी नारळ सुपारीचा पर्याय सांगितला होता, तो पर्याय सांगायला तिकडं गोऱ्यासाहेबाला गेला, तर गोऱ्यासाहेबाने शिवाय घातल्या. गोऱ्यासाहेब म्हणाला हे नारळ सुपाऱ्या द्यायच्या वराता काढतील आणि आतून आपल्या त्यांच्या लोकांना बातम्या देतील, आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत अलिबागच्या गोडाऊनला माल टाकू नका, दुसरीकडे टाका, आणि गोडाऊनला माल शिल्लक नाही या सबबीवर आपल्याला झुलवत ठेवतीने, त्यांचं काय ते काही घेऊ नका, तुम्ही शिवाजीराजाला जाऊन भेटा. मग हे आलं राजांपुढं. राजे म्हणाले मी एक आता पर्याय सांगतो. पर्याय म्हणल्यानंतर याच्या पोटात गोळा उपटला, पण परत शिव्या खाण्यापेक्षा पर्याय ऐकायला काय हरकत नाही. महाराज म्हणाले ठीक आहे, नारळ सुपाऱ्या तुम्ही नाही घेतल्या नका घेऊ, मी आता एक चांगला पर्याय देतो तुम्हाला. म्हणले काय चांगला पर्याय देता. म्हणजे असं करा, तुम्हाला सोनं किंवा चांदी देतो याच्या बदल्यात आम्ही, पण पैसे नाही आमच्याकडे, कॅश पैसे नव्हते असं नाही हो, रायगडावर पैसे नाही असं होऊ शकतं का. झुलवत ठेवायचं, यांना का झुलवलं ते पण पुढे सांगतो मी तुम्हाला. हा सोनं का चांदी, पैशाच्या बदल्यात सोनं का चांदी यायचं. गोरासाहेब शिव महाराजांना म्हणाले हे ठरवण्याचा अधिकार मला नाही, मला साहेबाला विचारून यावं लागेल. महाराज म्हणले असं करा, सावकाश गड उतार व्हा, मस्तपैकी आरामात जा आणि साहेबाला विचारल्यानंतर पुन्हा या. पुन्हा गेला तो बोंबलत, तिकडं शिव्या घातल्या. शिव्या घातल्यानंतर म्हणले जे मिळेल ते घे रे बाबा, कशाला वेळ घालवतो तू, व्याजात मरतोय आपण, 1.5 वर्ष झालं हे प्रकरण चाललंय. निश्चय येण्या जाण्यात 1.5 वर्ष गेलं बरं का, तेव्हा गाड्या नव्हत्या, 1.5 वर्ष गेलं. प्रकरण फार मोठं आहे, मी संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर मांडतोय ते. मग तो आला परत, तेव्हा सुद्धा महाराजांनी पुन्हा 1 महिना बसून ठेवलं, कारण महाराजांना हा एकटाच कामाचा नव्हता,
स्वराज्याचा कारभार पाहिजे, साधी गोष्ट नाही आहे ती. आज जरी आपण मुख्यमंत्र्याला आत्ताच्या आत्ता लगेच भेटायचं म्हटलं तर भेटता येईल का? पंतप्रधानावर भेटता येईल का? वेळ लागतो ना. अपॉइंटमेंट घेतली तरी एक ठराविक दिवस सांगितला जातो. पुण्याला महिनाभर गडाच्या पायथ्यावर ठेवला. तो रोज लोकांना विचारतो, महाराज कधी येणार आहे, महाराज कधी येणार. ते बोलले आम्हाला काही सांगून जात नाहीत ते. महाराज आले. मग काही दिवसांनी याचा नंबर आला, याला बोलवलं आणि गेला महाराजांच्या समोर. महाराज, आता मी आरंभालाच सांगितलं, महाराज नावाने याला ओळख सांगायची काही गरज. नारायण सेन मी ओळखतो, मी तुम्हाला, बोला तुमचं काय ठरलं, बोला काय पाहिजे तुम्हाला, सोनं का चांदी? द्या राजे, काहीतरी द्या, एकदाचा व्यवहार संपवून टाका. नाही महाराज म्हणले तसं नाही, मला स्पष्टपणे कळलं पाहिजे तुम्हाला सोनं पाहिजे का चांदी पाहिजे. ते म्हणे आता परत गोरे साहेबाला विचारा जायचं आणि परत शिव्या खायच्या. एक काम करा, द्या बाबा एकदाचं चांदी तरी द्या. महाराज म्हणले नक्की, पुन्हा बदलायचं नाही, इथं दस्तखत करा. महाराजांनी त्याची दस्तखत करून घेतली. मोरोपंतांना बोलवलं, ह्याला जमदारखान्यात घेऊन जा. आणि जमदारखान्यात घेऊन गेल्यानंतर याच्याकडून ते हुंडीचं प्रकरण मिटलं असं लिहून घ्या आणि याला चांदी देऊन टाका. एवढंच सांगितलं होतं बरं का पंतप्रधानाला. आता पंतप्रधान किती हुशार ते सांगतो तुम्हाला. जामदारखान्यात गेल्यानंतर त्यावेळेचा बरं का 1675 सालचा चांदीचा भाव सांगतो. इतिहासात जो आहे तो माझ्या पदरचा नाही. आता कशी चांदी विकली जाते मला त्याच्याविषयी काही देणं घेणं, मला दागिन्याचा सोर्स नाही आहे. मी होते ते मोडून टाकले असा मनुष्य आहे मी. कारण दागिने अंगावर ठेवणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. विशेष करून तुम्ही आता कोणत्याही चोरट्याला तुम्ही सहज लखपती बनवता, कारण 2-4 तोळं असतातच तुमच्याकडं. बरं त्याला काही लई ताकद लागत नाही, असं झटका दिला म्हणजे ते तुटतं. तुम्ही बसता तोंड जोडी, तुम्ही काय त्याच्या मागे धावत नाही, तो मस्तपैकी लखपती एका रात्रीत लखपती होऊन जातो. बरं तुम्ही इतक्या हुशार आहेत आमच्या मराठी महिला, ते दागिने जे असतात ना ते पदराच्या आड नाही ठेवत तुम्ही. बघा माझ्याकडे किती आहे, कसं इकडून झटका मारतो का इकडून मारतो, तुम्ही त्याला दिशाच दाखवून देता डायरेक्ट. एक आपल्या लोकांच्या सहभागातून जेव्हा बाहेर जाल ना महिला मंडळ, तेव्हा कृपा करून दागिने पदराच्या आत ठेवा. जगाला प्रदर्शन दाखवून जीव धोक्यात घालू नका. आमच्या मनसरला एका महिलेचा कान कापला होता, कानातलं निघलं नाही म्हणून चोरट्याने. तेव्हा आपले कान आपल्याला सुरक्षित राहिले पाहिजे का नको? तेव्हा दागिने लपून ठेवायला शिका. हा लग्न कार्यात वगैरे तेव्हा दिसू द्या पाहुण्या रावळ्याला, पण एरवी नका दाखवू कोणाला. लक्षात ठेवा, जीवन धोक्यात येतं त्याने. महाराजांनी पंतांना सांगितलं, पंत गेले जामदारखान्यात घेऊन. त्यावेळेला 1675 सालचा चांदीचा भाव सांगतो तुम्हाला. तेव्हा सगळीकडे 23 रुपये शेअर भाव होता. आमच्या पंतप्रधानांनी भाव वाढवला. 24 रुपये केला नाही, 25 रुपये नाही केलं, डायरेक्ट 28 रुपये केला. 28 रुपये का केला? याने परत ततमम करावं आणि परत जावं गोऱ्या साहेबाला विचारायला, म्हणजे पुन्हा आणखीन वेळ निघेल. पण ह्याने आता पक्का विचार केला होता, 10-10 वेळा शिव्या खाण्यापेक्षा एकदाच्याच काय त्या शिव्या खाऊ. तो म्हणाला सगळीकडं 23 रुपये भाव आहे हो. आमचे पंतप्रधान म्हणाले सगळीकडे किती येते मला माहीत नाही, पण इथे रायगडावर 28 रुपये शेअर चांदी तोलली जाते. तो म्हणला 28 तर 28 देऊन टाका. या 28 रुपये इतक्या चढ्या भावाने ती चांदी तोलली, ते इंग्रजांना देऊन टाकली आणि आमच्या पंतप्रधानांनी लिहून घेतलं. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, गलबतावर जरी इंग्रजांचा पराभव करू शकत नव्हते तरी नुसत्या लेखणीनं महाराजांनी इंग्रजांचा पराभव केला. ही साधी घटना नाही, लक्षात ठेवा. ही बुद्धिमत्ता आहे शिवाजी महाराजांची. आणि हे महाराजांनी का केलं त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण सांगतो. महाराज पन्हाळ्यावर ज्या वेळेला अडकून पडलेले होते तेव्हा तो काय त्या अधिकाऱ्याचं नाव मला तर आठवत नाही त्यांचा, त्यांनी इंग्रजांचं निशाण लावून पन्हाळ्यावर तोफा टाकल्या होत्या. तेव्हापासून हे इंग्रज महाराजांच्या डोक्यात होते. म्हणजे यांच्याचे संबंध ठेवायचे पण ते नीट नाही ठेवायचे आणि चांगले पण नाही ठेवायचे, त्यांना असं झुलवत ठेवायचं. म्हणून महाराजांनी तो सूड उगावलेला होता. कोणाशी कसं वागावं हे सुद्धा महाराजांच्या चरित्रातून शिकता येतं. विठाला विठोबा कुमार 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 कुमार. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन एक लक्षात घ्या. एक महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या हयातीमध्ये स्वतःचं नाव कुठंही वापरू दिलं नाही. स्वतःचं नाही, आपल्या वडिलांचं नाही, आपल्या आईचं नाही, कुणाचंच नाही. आता त्यावेळेला बऱ्याच लोकांना खोड होती, एखादा मुलूक जिंकला का त्या मुलखाला आपलं नाव द्यायचं. महाराजांनी एक पुण्यातलं आपलं खेड शिवापूर जर सोडलं, तेही दादाजी कोंडदेवांनी दिलेलं नाव आहे, महाराजांनी दिलेलं नाही. महाराज त्यावेळेला लहान होते, तेवढंच फक्त एक नाव आहे. पण महाराजांनी स्वतःचं नाव कोणाला कुठेही वापरू दिलं नाही. पण एक अभिमानाने नाही पण एक स्वाभिमानाने एक घटना सांगून जाईल तुम्हाला. आज महाराष्ट्रात असं गाव नाही की जिथं छत्रपतींचं नाव नाही. लक्षात ठेवा, असं गावच सापडणार नाही तुम्हाला. महाराजांचं नाव, हे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व आहे. मी आरंभाला सांगितलं कीर्ती आणि प्रसिद्धीतला हाच फरक आहे.
कीर्ती कर्तृत्वाने पुढे जाते, प्रसिद्धी पैशाने होत असते, पण प्रसिद्धी तात्पुरती असते, कीर्ती कधी तात्पुरती नसते. कारण कीर्ती अमर असते, कीर्ती मरत नाही. मरावे परी कीर्ती रूपी. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणे का मराणाची सरे, म्हणे का मराण्याची सरे, म्हणे का मराणाची सरे, म्हणे का मराण्याची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. देव देश धर्माचं नीतीचं न्यायाचं अधिष्ठान असलेले हिंदवी स्वराज्य उभं करत असताना महाराजांच्या जीवनामध्ये अनेक आघात घडले. पण ते आघात महाराज खचून न जाता सुद्धा महाराजांनी ते आघात पचवले. महाराज आग्र्यावरून जे सुटले, हा एक जगावेगळा प्रयोग महाराजांनी केला. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, रक्ताचा एक थेंबही न सांडता महाराज सुखरूप राजगडावर आले. रक्ताचा एक थेंब न सांडता. आणि एकटे नाही आले, आपल्या अगोदर बरोबर आलेली माणसं अगोदर सुखरूप पोहोचवली. 8 हत्ती नेले होते महाराजांनी जाताना, ते 8 हत्तीसुद्धा महाराजांनी परत आणले. माणसंच आणली असं नाही, जनावरंसुद्धा परत आणली. महाराजांच्या जागेवर आपल्यापैकी जर कोणी असता, तुम्ही जरा मागं थांबा, मी पहिला जातो, मग तुम्हाला जामीन मिळतोय का पाहतो, आपण पहिलं निघून आलो असतो. महाराजांनी सगळ्यांना अगोदर स्वराज्यात पाठवून दिलं, एकटे मागं राहिले. आणि एकटे कसे निघून आले? आता याच्यात सुद्धा काही लोक असं सांगतात, महाराज एका पेटरीत बसले आणि शंभूराजे एका पेटरीत बसले. अरे कशाला शंभूराजे पेटरीत बसतील? नजरकैद फक्त महाराजांना होती हो, शंभूराजांना नजरकैद नव्हती ना. नजरकैद नव्हती तर मग पेटरीत बसायचंच कशाला? इतिहास आपला अंदाजे ठोकताळ्यावर सांगायचा नसतो, अध्ययन करून सांगायचा असतो. संभाजीराजांना तहाच्या कलमानुसार 5000 मनसबदार नेमलं होतं. मग ते जर 5000 मनसबदार आहे तर ते कुठं पण फिरत होते. अख्खा आग्रा शहर हिंडून पाहिलं संभाजीराजांनी. महाराजांना संभाजीराजांनी कसं सोडवलं त्याचं एक वेगळं 2 कीर्तन होतील, एवढं मोठं चरित्र आहे संभाजीराजांचं. संभाजीराजे आझाद होते, त्यामुळे त्यांना पेटरीत बसण्याचा विषयच नव्हता. एकटे महाराज, आता मध्ये कोणीतरी ते वादग्रस्त विधान केलं, तेवढे पेटारे काही नव्हते. बाबा होते रे पेटारे, बकरीत उल्लेख आहे, शिवभारतामध्ये उल्लेख आहे, तुम्ही कसे नाही म्हणता? ते बाकीच्यांशी मला काही देणं घेणं नाही, पण पेटारे होते हे मला सांगायचं आहे. महाराज आग्र्यावरून येताना त्यांच्याबरोबर शंभूराजे होते. शंभूराजांचं वय होतं केवळ 9 वर्षाचं, लहान होते. महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर महाराजांच्या एक गोष्ट लक्षात होती, एव्हाना औरंगजेबाने दवंडी दिली असेल की या पिता पुत्रांना जसं असेल तसं कैद करा. अर्थात दोघांनी एकत्र परतीचा प्रवास करणं धोक्याचं होतं. म्हणून महाराज विचार करत होते, शंभू बाळाला कुठेतरी ठेवून जायचं आणि कालांतराने राजगडावर घेऊन जायचं. महाराज मथुरेपर्यंत आले. मथुरेपर्यंत आल्यानंतर तिथं मोरोपंतांचे शालक कृष्णाजी पंतांचा वाडा होता मथुरेमध्ये. अगोदर आमच्या हेर खात्याने कामगिरी फते केलेली होती. अगोदर निरोप दिले होते, महाराज येवाना केव्हा येतील. कोणी नातेवाईक, पाहुणे, रावळे, शेजारचे पाजारचे कोणी वाड्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकलं नाही पाहिजे, एवढी गोपनीयता ठेवा. त्यांची सकाळची शंभू महादेवाची पूजा उरकली आणि महाराज वाड्यावर थडकले. गेल्यानंतर कृष्णाजीनं पाहिलं आणि महाराजांना मुजरा केला. महाराज म्हणाले, कृष्णाजी, सकाळची शिवलिंगाची पूजा उरकली. होय राजे, जा समोरच्या शिवलिंगावरचा बेल हातात घ्या. नैवेद्य अर्पण केला असेल त्याचा रोटीचा तुकडा घ्या, बेल रोटी घेऊन आमच्या समोर या. राजे, काय कामगिरी? स्वराज्याची दौलत तुमच्या स्वाधीन करून जातोय. काय आहे स्वराज्याची दौलत?
स्वराज्याचे युवराज शंभूराजे. एव्हाना शंभूराजे काही अंतरावर मागे होते, पण आपले वडील काहीतरी बोलतात हे ऐकण्यासाठी जवळ आले. बेल रोटी हातात घेऊन सांगितलं, कृष्णाजी पंत आम्हाला आईचे वचन द्या की जी स्वराज्याची दौलत आम्ही तुमच्या स्वाधीन करून जातोय, उद्या बक्षिसांची खैरात होईल, औरंगजेब दवंडी पिटवेल. बक्षिसीच्या लालसेने हलकटपणा अंगात येऊ देऊ नका. जर शंभूराजांना रायगडावर तुम्ही राजगडावर सुखरूप घेऊन आलात तर बक्षिसांची खैरात करू आम्ही तुमच्यावर, पण प्राणांच्याही पलीकडे स्वराज्याच्या युवराजांना तुम्ही जपायचं आहे. ही स्वराज्याची दौलत सांभाळायची आहे. आणि महाराजांनी आपल्या कमरेला असताना सोन्याचा सुवर्ण मोहरांचा कसा कृष्णाजी पंतांच्या अंगावर टाकला, सांगितलं स्वराज्याची दौलत सांभाळायची, या दौलतीची गरज लागेल. नकोय राजे, घ्यावी लागेल, कारण स्वराज्याची दौलत सांभाळत आहे. कृष्णाजी पंतांनी हातात बेलरोटी घेतली आणि वचन दिलं महाराजांना, मी कृष्णाजी पंत आईशे वचन देतो की प्राणाच्याही पलीकडे मी स्वराज्याच्या दौलतीचं रक्षण करेल. क्षणभर सुद्धा शंभूराजांना नजरेआड होऊ देणार नाही. कृष्णाजी पंतांना सांगितलं, आता महाराजांना समजवायचं होतं ते लहान असणाऱ्या शंभूबाळाला. मागे वळून पाहिलं आणि महाराजांच्या मुखातून फक्त शब्द बाहेर पडले, शंभूबाळ. हे शब्द कानावर पडल्याबरोबर संभाजीराजांच्या नेत्रातून घळघळ अश्रू व्हायला लागले. आबासाहेब, शत्रूच्या मुलखात आम्हाला सोडून जाऊ नका आबासाहेब. आमची आई गेली, आम्हाला नीटशी आठवत सुद्धा नाही हो. तेव्हापासून आम्ही लहानाचे मोठे झालो ना आबासाहेब, ते फक्त आणि फक्त आपल्याला पाहू. आपण आम्हाला सोडून शत्रूच्या मुलखात जाऊ नका हो आबासाहेब. तुम्हाला असं वाटतं ना वाऱ्याच्या वेगाने दौड करावी लागेल, आम्ही थकून जाऊ नाही बाबासाहेब, आम्ही थकून जाणार नाही, पण आम्हाला शत्रूच्या मुलखात सोडून जाऊ नका बाबासाहेब, जाऊ नका. वाटे दौड करत असताना तुम्हाला असं वाटेल आपल्या शंभू बाळाला भूक लागेल, पण आबासाहेब आम्ही खायला देखील मागणार नाही बाबासाहेब, पण आबासाहेब आम्हाला शत्रूच्या मुलखात सोडून जाऊ नका बाबासाहेब. लेकराची ती केविलवाणी अवस्था पाहून शिवाजी राजाचं काळीज पिळवटून गेलं. कडकडून लेकराला आलिंगन दिलं. शंभूबाळ, तुमच्यासारखे हजारो शंभूबाळ स्वराज्यात आमची वाट पाहतात. हे स्वराज्य व्हावं आयुष्य वाटते ना आपणास. जे आबासाहेब, शंभूबाळ, या बापाला समजावून घ्या. तुम्हाला मथुरे सोडून जात असताना या बापाने छाताडावर दगड नाही ठेवला, अख्खा सह्याद्री उचलून ठेवला. या सह्याद्रीवर तेव्हा कुठेतरी या शिवाजी राजाने हा निर्णय घेतला. शंभूबाळ, या बापाला समजावून घ्या, समजावून घ्या या बापाला. एव्हाना औरंग्याने दवंडी दिली असेल शंभूबाळ. या दोन पिता पुत्रांना कैद करा. शंभूबाळ, जर दगा फटका झाला, हे स्वराज्याचं आम्ही पाहिलेलं स्वप्न एका क्षणात धुळीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे स्वराज्य व्हावं आयुष्य वाटते ना आपणास. जी आबासाहेब, बघ स्वराज्य व्हावं आयुष्य वाटत असेल तर आपणास मथुरेत राहावं लागेल. आबासाहेब, स्वराज्यासाठी हा तुमचा शंभूबाळ आज वचन देतो. हे हिंदवी स्वराज्य होण्यासाठी मथुरेतच काळ आहे, पण वेळ पडली तर या स्वराज्यासाठी देहाचं दान द्यायला सुद्धा तुमचं शंभूबाळ मागे पुढे राहणार नाही. मथुरेत दिलेला शब्द बापाला इथे तुळापूरला येऊन खरा करून दाखवला.
खरा करून दाखवला. देहाचा एक एक अवयव हिंदवी स्वराज्यासाठी दिला. हिंदवी स्वराज्यासाठी दिला. वडिलांना वचन दिलं, आबासाहेब, देव देश धर्माचं नीतीचं न्यायाचं असणारं हिंदवी स्वराज्यासाठी आबासाहेब आम्ही मथुरेत राहायला तयार आहोत. पुन्हा एकदा लेकराला कडकडून मिठी मारली. काय नियतीचे संकेत असतील माहीत नव्हतं दोघाही पितापुत्रांना. आणि म्हणून राजांनी शेवटचं एकदा आपल्या लेकराला डोळे भरून पाहिला आणि राजांनी असणाऱ्या कृष्णा घोडीला टाच मारली. अश्व दौडत होते, राजे देहाने दौडत होते, पण राजांचं मन गुंतलं होतं ते शंभू बाळासाठी. नजरेआड होईपर्यंत शिवाजी राजे आपल्या लेकराला पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होते. इकडे लेकरू सुद्धा टाचा वरती करून करून आपल्या बाबाला त्या ठिकाणी पाहत होत. किती मोठा त्याग आहे, किती मोठं समर्पण आहे. कशासाठी? हिंदवी स्वराज्यासाठी. स्वराज्यात राजाले आऊसाहेबांनी विचारलं, आपण आलात, शंभू बाळ कुठे आहे? काय अवस्था असेल हो शिवाजीराजाची? आपला मुलगा जिवंत आहे माहीत असताना देखील जिवंत असणाऱ्या मुलाचं शिवाजीराजांनी स्वतःच्या हाताने पिंडदान केलं. हो, पिंडदान केलं. किती किती यातना झाल्या असतील शिवाजीराजाला. एकुलता एक स्वराज्याचा वारीस जिवंत असताना आपण पिंडदान करायचं. ते पिंडदान करत असताना शिवाजीराजाच्या अंतःकरणात किती किती यातना होत असतील. कसं सहन केलं असेल शिवाजीराजाने. शत्रूच्या मुलखात लेकरून सोडून आलोय, काय होईल माग भरवसा नाही. लाखोंचा फौज फाटा आहे. वेळ पडली तर लेकरू किती जणांना तोंड देणार. काय काय कल्पना डोक्यात आल्या असतील, काय विचार डोक्यात आले असतील. पण कठोरपणाने निर्णय घेतला. बरोबर असणाऱ्या सवंगड्यांना महाराजांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा दिसत होता, पण महाराजांच्या अंतःकरणातले भाव फक्त यमुना माईला दिसत होते. ते अंतःकरण काळीज पिळवटून टाकणारे भाव ते यमुना माईने पाहिले. राजगडावर स्वतःच्या लेकराचं पिंडदान केलं. नियतीचे संकेत पहा. पुढे शंभू राजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले. पिंडदान करायला कोणी नव्हतं म्हणून की काय नियतीने अगोदरच शंभू राजांचं पिंडदान करून घेतलं. 39 दिवस हिंदवी स्वराज्यासाठी मृत्यूला झुंज देणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. धर्मवीर संभाजी. काळ गुलाम बनून बसला होता शंभूराजांच्या चरणाजवळ. तुकोबराय सांगतात, काळ गुलाम करे सलाम. माणसं सलाम करतील यात तवल नाही. काळाने देखील 39 दिवस आमच्या शंभूराजांना सलाम केला. सलाम केला. 39 दिवस चरणाजवळ ताटकळत ठेवलं मृत्यूला. तो शिवपुत्र शंभूराजा. या पितापुत्रांनी आमच्या हिंदवी स्वराज्यासाठी एवढा त्याग केला आहे. त्या त्यागाची किंमत नाही होऊ शकत. पण आमचे तुकोबराय सांगतात, या पितापुत्रांचं आमच्या मायभूमीवर, आमच्या राष्ट्रावर, आमच्या धर्मावर एवढं एवढं प्रेम आहे, एवढे उपकार आहेत. या दोन्ही पितापुत्रांच्या चरणावर आमची गर्दन जरी समर्पित केली तरी सुद्धा उपकारातून आम्ही उत्तराई होऊ शकत नाही.
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. ठेविता हा पाये जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पाय जीव थोडा, ठेवितो हा पाय जीव थोडा. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. शंभूराजांचा आणि छत्रपतींचा त्याग, समर्पण आणि बलिदान, त्यांचं स्मरण आम्हाला ठेवायचं आहे. आम्हाला राष्ट्रासाठी जगायचं आहे, आम्हाला धर्मासाठी जगायचं आहे, आम्हाला मायभूमीसाठी जगायचं आहे, आम्हाला स्वजनांसाठी जगायचं आहे. आज आमच्या देशाची परिस्थिती फार भयावह आहे. धर्माच्या आधारावर आमच्या देशाची 2 वेळा फाळणी झाली. पाकिस्तान निर्माण झाला, बांगलादेश निर्माण झाला. आज सुद्धा देशाची परिस्थिती त्याहूनही बेकार आहे. आजही ईशान्येकडच्या 9 राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी जीवन जगतो आहे. आज तिकडे भयावह परिस्थिती, बांगलादेशची परिस्थिती आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून पाहतो, पण खऱ्या घटना चॅनलपर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत. तिकडच्या आमच्या हिंदू माय भगिनी जीव मुठीत घेऊन जीवन जगतात. केव्हा गनिमाचा घाला पडेल, केव्हा इंद्रप्रभूचे ढिंडवडे निघतील याचा नेम राहिला नाही. म्हणून आमच्या या बहिणींचं जीवन पुन्हा एकदा धोक्यात आलंय, आमचा धर्म धोक्यात आलाय. असतील आमचे मतभेद कुठेतरी बाजूला ठेवले पाहिजे. राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी, स्वजनांसाठी आम्हाला एकत्र आलं पाहिजे. छत्रपतींचा त्याग आणि बलिदान विसरू नका. एकदाच आमचा देश छत्रपतींना विसरला, त्याचा परिणाम 150 वर्ष आम्ही भोगलाय. 150 वर्ष इंग्रजांचा अन्याय अत्याचार आम्ही सहन केलाय. 150 वर्षानंतर पुन्हा छत्रपतींच्या विचारांनी आमचा देशातला नागरिक जागा झाला आणि इंग्रजांना चले जावची भूमिका केली. छत्रपतींचे विचारच या देशाला तारू शकतात. ती ताकद फक्त छत्रपतींच्या विचारात आहे, बाकी नाही कशामध्ये. आणि म्हणून छत्रपतींचा विचार तेवत ठेवण्यासाठी, धर्मकार्यासाठी आम्ही संघटित होणं गरजेचं आहे. ते म्हणाल काय करायचं आम्ही? जो नेतृत्व करतो त्याला ताकद द्या, जो लिहितो त्याला बळ द्या. पण नाही, शेजारच्या घराला आग लागली, मला काय त्याचं? एवढं गाफेल नका राहू. ज्याचं घर जळतंय ना, तो आपला शेजारी आहे, तो आपला बांधव आहे. नुसतं भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत हे म्हणून उपयोगाचं नाही, ते अंमलात आलं पाहिजे. अरे त्याच्या घराला आग लागली, उद्या आपल्या घराला आग लागायला वेळ लागायचा नाही. वाऱ्याने जर दिशा बदलली तर कदाचित आपलं घर सुद्धा जळल्याशिवाय राहणार नाही. अरे मग आपलंही जळालं नाही पाहिजे आणि शेजाऱ्याचं सुद्धा जळालं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो पाहिजे. जसं त्यावेळेला घराघरातले मावळे संभाजी राजांच्या सुडाचा बदला घेण्यासाठी घराघरातून बाहेर पडले. सगळी मंडळी रायगडावर पोहोचली. आम्हाला आमच्या राजाचा सूड उगवायचा आहे. रायगडावरच्या कोशागारातली सगळी शस्त्र संपली. 50,000ची फक्त फौज होती. एका महिन्यात 50,000चा आकडा 3 लाखावर जाऊन पोहोचला. अरे राजा नव्हता, तख्त नव्हतं, सिंहासन नव्हतं. 27 वर्ष मराठे झुंजले आणि तो औरंगी आला होता हिंदू धर्म मिटवण्यासाठी. अरे पण त्यालाही याच मातीत दफन केलं. महाराष्ट्राच्या मातीला वाट्याला जाणं इतकं सोपं नाही, हे मराठ्यांनी दाखवून दिलंय. ही कबर याच मातीत काढली गेली, लक्षात ठेवा. मराठे मनात आणलं तर काय करू शकतात. 27 वर्ष आमची माणसं लढली, शस्त्र राहिली नाही.
येसुबाई राणी साहेबांनी सांगितलं, शस्त्र नाही म्हणून तुम्ही युद्धभूमीवर जाऊ शकत नाही. गलात शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आला. वैरण तोडायची कोराड आहे, प्रत्येकाकडे घ्या हातात आणि रणांगणामध्ये उतरा. घास कापायचा वेळ असेल माता भगिनींनो, तो हातात घ्या आणि रणांगणात उतरा. 50,000ची फौज 3-3.5 लाख झाली. रक्ताची कारंजी वाहिली, पण एकही मराठा माग हटला नाही. मराठे मारते हैं मरते नहीं, वो मराठे कहते हैं. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या पितापुत्रांचं चरित्र इतकं मोठं आहे. त्या चरित्रातला काही भाग, महाराजांचं चरित्र म्हणजे अथांग सागर आहे. त्या सागरातलं कुठंतरी घोटभर पाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न माझा मोठा असू शकतो, पण वेळ पण माझ्यासोबत असावी लागते. वेळ संपून गेली केव्हाच. महाराजांचं किंवा शंभूराजांचं चरित्र जर ऐकायचं असेल ना, त्याचे 1-2 तासाच्या कीर्तनात नाही होत होते. त्यासाठी स्वतंत्र कथेचं व्यासपीठ असावं लागतं. शिवाजी महाराज तरी आम्हाला बऱ्यापैकी समजले हो, पण शंभूराजे नाही समजले अजून आम्हाला. जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण योद्धा की ज्याने 130 लढाया लढल्या पण एकाही लढाईमध्ये हरला नाही, तो शिवपुत्र संभाजीराजा जगाच्या पाठीवर. आणि झालेली कीर्तन सेवा या दोनही पितापुत्रांच्या चरणावर समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. जय विठ्ठल. जय विठाल जय जय